हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. खूप दिवसांनी नवीन व्हिडिओ येत आहे. रामकृष्ण हरी मंडळी. तर मेरगीचा पाऊस सुरू झालेला आहे, सीझन सुरू झालेला आहे. सगळ्या शेतकऱ्यांचा आता गडबड सुरू असेल आपापल्या शेतामध्ये पेरणी करायची, कोणाचं भुईमूग काढायचं असेल तर प्रत्येकाची गडबड सुरू असेल. काही ठिकाणी खूप पाऊस होते, काही ठिकाणी थोडासा आता कमी झालेला आहे. पण आय गेस पालखी जेव्हा चालू होईल तेव्हा त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस पडण्याचे आहे चान्सेस. सो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या शेतामध्ये आपापल्या कामाची गडबड आहे. कोणाची पेरणीची आहे, कोणाची काढणीची आहे. सो या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही पण आमचं भुईमूग काढायचं ठरवलं होतं. वीकेंड होता, ॲज इट इज. सॅटर्डे संडे सुट्टी असते ऑफिसला. सो आम्ही विचार केला की आता ह्यामध्ये ह्या वीकेंडला आपण करू शकतो. पाऊस तिकडे पण गावाकडे मागच्या आठवड्यात भरपूर पाऊस झाला होता, पण आता थोडा कमी होता. सोबतीला 2 बायका घेतल्या होत्या आणि आम्ही अशा पद्धतीने दोन दिवसात भुईमूग काढला आणि त्याला साफ झोडून पण घेतलं. आणि इकडे आमच्या गावाकडे ॲक्च्युली झोडतात. म्हणजे भुईमूग एक काठी घ्यायची, त्या काठीला असं झोडायचं आणि जो नाही निघणार, जो समजा काही निघत नाही झोडून, तर हाताने एक करून काढायचा. तर जवळपास 10 किलो भुईमूग पेरला होता आणि 2 दिवस काम सुरू होतं आपलं. आधी सकाळी लवकर उठून भुईमूग उपटून घेतला. त्यानंतर भुईमुगाचे वेल असे रचले आणि मध्ये खड्डा करून एक खाली कागद अंथरून त्या सगळेजण असं झोडत होतो आणि काढत होतं. तर ॲक्च्युली बघायला गेलं तर वातावरण खूपच एक्स्ट्रीम, म्हणजे ऊन पण होतं आणि मध्ये आभाळ पण झाकळून येत होतं. मला इथं व्हिडिओमध्ये पण दिसत असेल, आभाळ असं झाकळलेलं आहे. त्यामुळे खूप केअरफुली काम करावं लागत होतं की जेणेकरून मध्ये जर पाऊस आला तर सगळं झाकावं लागणार होतं. कारण पाऊस जर पडला तर शेंगा खराब होऊ शकतात. म्हणजे ज्या आपण उपटून काढलेल्या आहेत त्या, ज्या रानामध्ये ऑलरेडी आहेत त्या नाही खराब होणार, पण ज्या उपटून काढलेल्या आपण वेल, तर त्याच्यावरती पाणी पडलं तर कदाचित ते खराब होऊ शकतात. असं अशा पद्धतीने 2 दिवस बऱ्यापैकी हेक्टिक केलं. आणि हे खरंच खूप कष्टाचं काम आहे. म्हणजे दिसायला तर सोपं दिसतं, पण खूप किचकट पण आहे. म्हणजे ते एक तुम्हाला वेल घ्यायचा, हाताने तोडायचा किंवा झोडायचा आणि याच्यामध्ये कंटिन्यूस तुमचे हात सुरू असतात. हाताची खूप मोठी एक्सरसाइज आहे खरं तर, आणि कसरत पण येते. तर अशा पद्धतीने झालं हे सगळं काम. आणि आता बाकीचे दुसरे पण कामं शेतातली गडबड सुरू आहे. ऊस तोडण्यासाठी माणसं आली होती त्यासोबत अजून एका ठिकाणी वावरामध्ये आपल्याला ऊस पण लावायचं, तिची पण गडबड सुरू आहे. सो असंच असतं म्हणजे शेतकऱ्यांचं. मला तर वाटतं एकदा काम सुरू झालं की कामं येतात की म्हणजे तुम्हाला ब्रीदिंग स्पेस किंवा श्वास घ्यायला पण वेळ मिळत नाही. सो पण असं असल्याशिवाय लाईफ पण म्हणजे लाईफमध्ये मजा येत नाही. कारण जर सगळं सरळ सोपं सुरू असेल तर त्याच्यामध्ये काय असं वेगळं वाटत नाही. सो अशा पद्धतीने आमचं सगळं काम सुरू होतं. शेताचे कामं पण व्यवस्थित आपली सुरू आहेत. बाकी तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा लास्टपर्यंत आणि बघा तुम्हाला कसं वाटते.